हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा वार आहे गुरुवार आणि बघा गुरुवारचा मला काही दिवसभर अजिबात व्हिडिओ शूट करायला जमलं नाही. तर संध्याकाळची दिवाबत्ती झालेली आहे. संध्याकाळची 6-6:30 वाजलेले आहेत आणि मी लवकरच दिवाबत्ती करून घेतलेली आहे कारण मला जायचे आहे थोडे बाहेर. तर ते कुठे जायचे आहे तर मी ते तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये सांगेल. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आज सकाळपासून भरपूर सारी कामं होती आणि उपवास पण होता, त्यामुळे थोडी माझी तब्येत पण बरी नव्हती. त्यामुळे मी दिवसभर अजिबात व्हिडिओला शूट केलं नाही. मग संध्याकाळी साफसफाई वगैरे झाली. मग 6-6:30 वाजले. तर मग म्हटलं चला आता दिवाबत्ती वगैरे करून घ्या. मस्त अशी स्वामींच्या फोटोजवळ पण दिवा लावून घेतला, इकडे देवघरामध्ये पण दिवा लावून घेतला आणि मग नंतर मी आली आहे आता या ठिकाणी इकडे माझ्या जावेच्या घरी. तर तिच्या आईची ओटी भरायची होती, तर तिने बोलवलं होतं मला, या म्हणे आपण दोघी पण भरू. म्हणून मग मी या ठिकाणी आले होते. तर बघू शकता अशा पद्धतीने छान असा नारळ घेतलेला आहे इथे आणि ओटीचं सगळं सामान घेतलेलं आहे. ओटी भरायला जे जे लागतं ते तांदूळ, खारीक, खोबरं, जे 5 साहित्य लागतं ते. आणि या ठिकाणी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे, हळदी कुंकू घेतलेला आहे आणि छोटीशी रांगोळी काढलेली आहे पाटावर, पण ती दिसत नाही खाली पांढरी फरशी असल्यामुळे. आणि इकडे आहे त्यांचं देवघर अशा पद्धतीने. आणि छान अशी साडी घेतलेली होती. तर मग म्हटलं अधिक महिना चालू आहे तर आईची ओटी भरतात मुली, तर त्यासाठी मग ती ओटी भरत होती. तर मग मी पण आले, म्हटलं हळदी कुंकू लावून औक्षण करून घेऊ. आणि मग या ठिकाणी आता औक्षणच करायचं चालू आहे. तर या ठिकाणी छान असं औक्षण करून ओटी भरली. छान अशी मस्त अशी साडी घेतलेली होती. आणि मग त्यानंतर तिथं झाल्यावर मी सुद्धा हळदी कुंकू वगैरे लावून औक्षण करून घेतलं आणि छान असे फोटो काढलेले आहेत. तर पुढे तुम्हाला भरपूर सारे फोटो दिसतील. मग त्यानंतर तिने मला चहा वगैरे केला आणि चहा पिऊन मग मी घरी आले.
आणि घरी आल्याच्यानंतर मग इकडे स्वयंपाकाला सुरू झाली. मग घरी आल्याच्यानंतर ताबडतोब रस करून घेतला आंब्याचा आणि पापड वगैरे तळून घेतले. या ठिकाणी सुक्की गवारीची शेंगाची भाजी पण बनवली आणि पीठ पण मळून घेतलं. तोपर्यंत त्या मावशी आल्या आणि मग त्या म्हटल्या मी चपात्या करते. तर मग ते एकीकडं थोड्या चपात्या बनवत होत्या. मग दोघींनी स्वयंपाक पण केला आणि मस्त असा आमरस, चपाती, पापड, मसाले भात, गवारीची भाजी, थोडंसं बेसन, भेळ असा पूर्ण स्वयंपाक भरपूर. आणि मग सगळ्यांनी व्यवस्थित बसून सगळ्यांनी जेवण वगैरे केले, गप्पा बिप्पा मारत आणि मग अशा पद्धतीने आजचा दिवस गेला. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढे असेच एका छानशा व्हिडिओमध्ये.